कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये गुप्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उल्हासनगर आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असल्याची शक्यता आहे। उल्हासनगरमध्ये भाजप आणि शिवसेना हे स्वतंत्रपणे लढले होते, तर कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला 51 आणि शिवसेनेला 52 जागा मिळाल्या होत्या। तरी देखील कल्याण डोंबिवली पालिकेमध्ये सत्ता स्थापन करत असताना भाजप शिवसेनेला सोबत घेण्याची शक्यता आहे। मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मिळून घेणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिकचे अपडेट्स देत आहेत। अभिषेक, ही बैठक झालेली आहे, काय नेमकी माहिती समोर येते या बैठकीच्या संदर्भातली? एकूणच उल्हासनगर आणि कल्याण डोंबिवली महापालिकेसंदर्भात जर का पाहायचं तर कल्याण डोंबिवलीमध्ये जरी युती असली तरी उल्हासनगरमध्ये शिवसेना आणि भाजप हे वेगवेगळे आपल्याला लढताना पाहायला मिळालेले होते। उल्हासनगरमध्ये शिवसेना ही स्थानिक आघाडीसोबत त्यांनी युती केलेली होती आणि भाजप आणि शिवसेना असे वेगवेगळे लढले होते। मात्र आता जर सध्याला पाहायचं तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये गुप्त बैठक झालेली आहे। या बैठकीमध्ये उल्हासनगर आणि कल्याण डोंबिवली महापालिकेसंदर्भात चर्चा देखील झालेली आहे। त्यामध्ये भाजप आणि शिवसेना ही एकत्र आपल्याला सत्ता स्थापन करताना पाहायला मिळेल। एकूणच यामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये जर का पाहायचं तर भाजपला 51 आणि शिवसेनेला 52 जागा आहेत। अशात भाजप आणि शिवसेना हे दोघेही मिळून आपल्याला सत्ता स्थापन करताना दिसणार आहे। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठकीनंतरच अंतिम निर्णय आपल्याला होताना दिसेल। त्यामुळे शिवसेना आणि भाजप या दोघांचाच महापौर हा कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर यामध्ये आपल्याला बसताना पाहायला मिळेल। ठीक आहे, अगदी अभिषेक, धन्यवाद माहितीसाठी। तर मुंबईमधल्या महापौर पदाचा सस्पेन्स हा वाढत चाललेला आहे। एकनाथ शिंदेंचे नगरसेवक गेल्या 2 दिवसांपासून हॉटेलमध्ये तळ ठोकून आहेत आणि थोड्याच वेळामध्ये या हॉटेल ताजमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नवनिर्वाचित नगरसेवक यांची एक महत्त्वाची बैठकही पार पडणार आहे। या बैठकीमध्ये शिंदे नगरसेवकांना मार्गदर्शन करतील, तर नगरसेवकांच्या सोबत चर्चा केल्यानंतर शिंदे माध्यमांशी देखील संवाद साधणार आहेत। हॉटेल पॉलिटिक्सच्या संदर्भात शिंदे आपली भूमिका स्पष्ट करतील। सूरज सावंत आमचे प्रतिनिधी या संदर्भातली माहिती देतील। सूरज, काय नेमकं हे हॉटेल पॉलिटिक्सच्या मागचं गमक आहे? कारण कदाचित पहिल्यांदाच अशी वेळ आलेली आहे मुंबईतल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये अशा पद्धतीनं सांभाळून ठेवण्याची। यामिनी, नक्कीच आपण पाहतोय की बहुमताच्या आकड्यांपासून कुठलाही पक्ष हा फार जवळ नाहीये। त्यामुळे शिंदेंची साथ घेतल्याशिवाय भाजपला त्या ठिकाणी महापौर बसवता येणार नाहीये। त्यामुळेच हे गणित लक्षात घेऊनच कुठेतरी भाजपकडनं शिंदेंना साथ घातली जाताना पाहायला मिळते। मात्र दुसरीकडे ज्या पद्धतीने 2 दिवसांपासून हॉटेलमध्ये नगरसेवकांना या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे, त्यामुळे कुठेतरी यामागची भूमिका ही शिंदेंनी अद्याप तरी अस्पष्ट केलेली आपल्याला पाहायला मिळते। याचबरोबर ती शिवसेनेकडनं महापौर, त्याचबरोबर स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि इतर स्थायी समिती मध्ये आपल्या प्रतिनिधींना योग्य तो सन्मान मिळावा या अनुषंगाने देखील त्या ठिकाणी हॉटेलमध्ये नगरसेवकांना ठेवल्याची जी चर्चा आहे यांनाच कुठेतरी जोर मिळताना पाहायला मिळत होता। मात्र दुसरीकडे आता एकनाथ शिंदे हे नगरसेवकांच्या भेटीसाठी येतील, त्यांच्याशी संवाद साधतील, त्याचबरोबर त्यांना निवडून आल्यानंतर त्यांचं अभिनंदन, शुभेच्छाही देखील करतीलच। मात्र याचबरोबर माध्यमांशी संवाद साधताना नेमका या हॉटेलमध्ये त्यांना का ठेवण्यात आलं आणि या हॉटेल पॉलिटिक्स बाबतची जी चर्चा रंगलेली आहे त्याला कुठेतरी पूर्णविराम यामधनं मिळू शकतो। मात्र 2 गोष्टी प्रामुख्याने बघायला पाहिजेत की नेमकं शिंदेंना भीती कुणाची आहे। कारण एकीकडे जे नगरसेवक आहेत त्यांच्या फुटीची जी चर्चा जोर धरत होती, मात्र दुसरीकडे याच नगरसेवकांना एकजूट ठेवण्याच्या संदर्भात देखील नेमका काय हेतू होता याबाबत देखील शिंदे ही आपली भूमिका हे स्पष्ट करण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकूणच आता थोड्याच वेळात यामध्ये एकनाथ शिंदे हे या ठिकाणी येतील। नगरसेवकांच्या भेटीगाठी झाल्यानंतर ते माध्यमांना नेमकं या हॉटेल पॉलिटिक्स बाबत काय सांगतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अगदी, त्यामुळे मुंबईच्या महापौर पदासाठी किंग मेकरच्या भूमिकेमध्ये खरं तर आपल्याला एकनाथ शिंदे सध्या दिसत आहेत आणि त्यांची बार्गेनिंग पॉवर देखील वाढलेली आहे। सूरज, धन्यवाद, वेळोवेळी अपडेट्स घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।